म्हणजे आता मी तुम्हाला सांगते वडगावला 2 आहेत. विकास नाना जेव्हा नगरसेवक झाले तेव्हाची गोष्ट, एक शाळा आणि एक ऑडिटोरियम, अशा 2 वास्तूची सुरुवात झाली आहे. 10 वर्ष झाली आहेत, दोन्ही अपूर्ण. आणि काय होतं, बिल्डिंगची क्वालिटी खराब होते. मग जर वास्तू म्हणजे एवढे करोडो रुपये आपण टाकतो पण ते इनकम्प्लीट राहिल्यामुळे मेंटेनन्स होत नाही, पैसे वाया जातात ना. मग त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे, म्हणजे तुम्ही या प्रोजेक्टचा हाय प्रायोरिटी मध्ये घ्या आणि असे अनेक ठिकाणी असतील त्याचा करा. एक टॅक्सचा इश्यू आहे, त्यामुळे असे जे काही विषय आहेत आम्ही बरेच कन्सॉलिडेट केले आहेत, काही केंद्र सरकारचे, काही महाराष्ट्र सरकारचे. आणि हा पाण्याचा पण जो इरिगेशन खाता आणि पीएमसी मध्ये ही जे अंतर आलेलं आहे, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि ह्याच्यातून, कारण का इरिगेशन खातं आणि कॉर्पोरेशन हे एकाच सरकारमधले 2 भाग आहेत.